छत्रपती तुम्ही जन्मलात आणि विजयसारखे कडाडलात तेव्हा इथली सृष्टी जागी झाली. छत्रपती तुम्ही जन्मलात आणि विजयसारखे कडाडलात तेव्हा इथली सृष्टी जागी झाली. हरित क्रांतीचा नवोदय झाला, सर्वत्र महाप्रताप झाला, स्वाभिमानाची दिशा सापडली, समृद्धीच्या कक्षा रुंदवल्या आणि राजे तुमचा जय जयकार झाला. छत्रपती युवराज शंभूराजे म्हणून, छत्रपती युवराज शंभूराजे म्हणून. नमस्कार, मी उल्हास. छत्रपती संभाजीराजांचा छावा चित्रपट पाहिला आणि अस्वस्थ झालो. काळ बदललेला आहे, संदर्भ बदललेले आहेत, घटना बदललेल्या आहेत, परिस्थिती बदललेली आहे, पण आजही आपण कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय व्यवस्थेचे गुलाम झालेलो आहोत, लाचार झालेलो आहोत. आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचार निर्माण झालेल्या स्वराज्य आपण कुणाच्या तरी ताब्यात दिलेलं आहे याची प्रचिती हा चित्रपट पाहिल्यावर आल्याशिवाय राहत नाही. छत्रपती संभाजी राजांना जेव्हा आपलेच लोक पकडून देतात तेव्हा स्वराज्यासाठी लढणारा हा राजा मुघलांच्या ताब्यात येतो आणि मुघल त्या राजांवरती तुटून पडतात. तो संघर्ष पाहत असताना, तो सीन पाहत असताना आपलं हृदय हेलवल्याशिवाय राहत नाही, आपल्या काळजाला स्पर्श झाल्याशिवाय राहत नाही, आपल्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही. या स्वराज्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी प्राणाची आहुती दिली. असंख्य आपल्या मावळ्यांनी, आपल्या पूर्वजांनी स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवून स्वराज्य निर्माण केलं. तो सीन पाहत असताना असं वाटतं की हातात तलवार घ्यावी आणि या मुघलांच्या विरोधात लढावं. आपल्या राजांचे डोळे काढण्यात आले, पारी गरम करून डोळ्यात घालण्यात आल्या, अंगावर जखमा झालेल्यामध्ये मीठ चोळण्यात आलं, जीभ छाटण्यात आली. आणि ही जी शिक्षा आहे, ही शिक्षा या देशातल्या मनवादी व्यवस्थेमध्ये आहे, ही शिक्षा या देशातल्या धर्मग्रंथांमध्ये आहे. इतकी भयानक व्यवस्था कित्येक लोकांना पाहायला मिळाली, की भयानक व्यवस्था, की जी व्यवस्था या मनवादी व्यवस्थेमध्ये होती, की ती मनवादी व्यवस्था म्हणून मनुस्मृती त्या बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्यावरती जाळली आणि छत्रपती संभाजी राजांवरती, छत्रपती शिवाजी राजांवरती झालेल्या अन्यायाचा बदला घेतला. याच व्यवस्थेच्या विरोधात लढणं आज काळाची गरज आहे. आपण सलमान खान, आमिर खान, अनेक अशा हिरोचे रोमॅन्टिक चित्रपट पाहतो, परंतु हा चित्रपट शतकातून आलेला आहे. हा चित्रपट नुसता सिनेमा नाही आहे, तो तुमच्या आमच्या राजाचा, तुमच्या आमच्या पूर्वजांचा, तुमच्या आमच्या मावळ्यांचा ज्वलंत क्रांतिकारी इतिहास आहे. आणि म्हणून मला उद्वेगानं म्हणावंसं वाटतं, छत्रपतीच्या भूमीमध्ये अजून आपण शंड कसे, अरे पायाखाली आग तरी तुझे डोके थंड कसे, पायाखाली आग तरी तुझे डोके थंड कसे. मित्रांनो, संदर्भ बदललेले आहेत. त्या काळामध्ये मोगलांच्या विरोधामध्ये, आदिलशाहीच्या विरोधामध्ये, त्या जुलमाच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना लढावं लागलं. आजच्या काळामध्ये नॅरेटिव्ह बदललेला आहे. या देशातली मनवादी लोक तुमच्या आमच्यावरती राज्य करतायत. हा चित्रपट पाहिला तर आपल्यामध्ये क्रांतीचं स्फुल्लिंग तयार होईल आणि आपण क्रांतिकारी बनू, स्वाभिमानी बनू. परंतु आपल्याला ते सांगतायत की जावा आणि कुंभमेळ्यामध्ये जाऊन त्या स्नानामध्ये डुबकी मारा, तुमची पापं दूर होतील. आपल्या राजांनी या मुघलाच्या विरोधात लढत असताना स्वतःच्या संसाराची, स्वतःच्या कुटुंबाची, स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता तुम्हा आम्हाला माणूस बनवण्यासाठी आणि देशातल्या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात लढून आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य वाहिलेलं आहे. ते काय कुठे डुबकी मारून किंवा कुठे महापूजा करून किंवा अभिषेक करून त्यांनी तुम्हा आम्हाला माणूस नाही बनवलं. गनिमी कावे करून, शत्रूंशी 2 हात करून या देशामध्ये एक स्वराज्य निर्माण करण्याची ताकद आणि मुघलांच्या विरोधात लढण्याची क्षमता आणि तो स्वाभिमान फक्त आपल्या मराठ्यांनी, मावळ्यांनी, छत्रपती शिवरायांनी, छत्रपती संभाजीराजांनी या दख्खनमध्ये केला. आणि तो इतिहास आज जगभर गेला, एक आदर्शवादी इतिहास म्हणून, एक प्रेरणादायी इतिहास म्हणून. त्यांचे आपण वंशज आहोत, हे आपलं भाग्य आहे. आपण या महाराष्ट्रात जन्मलो, हे आपलं भाग्य आहे. परंतु आपण आपला महाराष्ट्र कुणाच्या घशात घालतोय याचे आत्मचिंतन झालं तर हा चित्रपट पाहून आपल्याला खऱ्या अर्थाने समाधान झालं असं म्हणता येईल. एवढंच म्हणेल मित्रांनो,
छत्रपती तुम्ही जन्मलात आणि विजयसारखे कडाडलात तेव्हा इथली सृष्टी जागी झाली. छत्रपती तुम्ही जन्मलात आणि विजयसारखे कडाडलात तेव्हा इथली सृष्टी जागी झाली. हरित क्रांतीचा नवोदय झाला. सर्वत्र महाप्रताप झाला. स्वाभिमानाची दिशा सापडली. समृद्धीच्या कक्षा रुंदवल्या आणि राजे तुमचा जय जयकार झाला. छत्रपती युवराज शंभूराजे म्हणून, छत्रपती युवराज शंभूराजा म्हणून. या राजानं काय केलं? या दख्खनमध्ये जो अत्याचार चाललेला होता, जो अन्याय चाललेला होता, त्याच्या विरोधात राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंनी या मुलाला घडवलं, छत्रपती शिवाजी महाराजांना, आणि या जुलमीशाहीच्या विरोधात लढायला प्रवृत्त केलं. नाहीतर तुमचा आमचा काळ बदलला नसता. आपल्या डोक्यावरती आजही टोपी आली असती. आजही आपण या जुलमी, गुलामी, मुघलांचे किंवा अजून कोण आपल्यावरती राज्य करत आहे त्यांचे गुलाम झालो असतो. परंतु आपल्या डोक्यामध्ये सन्मानाचं आणि स्वाभिमानाचं स्फुल्लिंग किंवा विचार करण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आपल्याला मिळाली. म्हणूनच आपण आज या स्वतंत्र भारतामध्ये आनंदाने आणि एकदम विश्वासाने, आत्मसन्मानाने जगत आहोत. याचं सगळं श्रेय या दोन राजांना जातं. बुरहानपूर संभाजीराजे जातात की जी राजधानी मुघलांची होती, आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून त्याचं महत्त्व होतं, ते छत्रपती संभाजीराजांनी त्या ठिकाणी जाऊन तिथल्या सेनापती खानाचा पराभव करून, संघर्ष करून, उद्ध्वस्त करून ते बुरहानपूर आपल्या दख्खनमध्ये परतले. हा घाव औरंगजेब झेलूच शकला नाही. औरंगजेब जेव्हा त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो की 9 वर्षाचा असताना मी त्या मुलाला पाहिलेलं, त्याच्यामध्ये एवढं मोठं क्रांतीचं स्फुल्लिंग निर्माण छत्रपती शिवबाने केलं. छत्रपती शिवबा गेले, परंतु एक विचार ठेवून या ठिकाणी गेलेले आहेत, अशा पद्धतीचे उद्गार तो औरंगजेब काढतो. जेव्हा चित्रपट सुरू होतो तेव्हा तर तो म्हणतो, ए अल्लाह, जन्नत के दरवाजे खुले रखना, शेर आया है. म्हणजे एवढं क्रांतिकारी काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं होतं की दुश्मनांना सुद्धा त्यांचं नाव आदरानं घ्यायची वेळ आली. ही आपल्या इतिहासाची एक वेगळी ठेव आहे. असा हा चित्रपट तुम्हा आम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो की ज्या विश्वामध्ये कोणतंही मनोरंजन नाही आहे, कोणतेही रोमॅन्टिक सीन नाही आहेत, तर तिथं तुमच्या आमच्या पूर्वजांचा क्रांतिकारी इतिहास आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या इतिहासाचे आपण साक्षीदार होतो. जेव्हा एक सीन येतो, छत्रपती संभाजी महाराजांना आपलेच लोक पकडून देतात, गोनोजी आणि कान्होजी शिर्के त्यांचे मेव्हणे, आणि जेव्हा छत्रपती संभाजीराजे मुघलांच्या ताब्यात येतात, तो जो सीन आहे, तेव्हा एक राजा लाखो सैनिकांशी भिडताना पाहत असताना प्रत्येक पाहणाऱ्या लोकांचे डोळे ओलेचिंब झाल्याशिवाय राहत नाहीत, काळीज हेलवल्याशिवाय राहत नाही. शेवटी हेच म्हणेल मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती, पुण्यतिथी आपण साजरी केलीच पाहिजे, परंतु त्यांचे विचार आपण आपल्या डोक्यात घेतले पाहिजेत. नुसतं त्यांना डोक्यावर घेऊन चालणार नाही, तर ते आता आपल्या रक्तात भिनवावं लागतील, तरच आपण या देशातल्या जुलमी व्यवस्थेच्या विरोधात लढू शकू, अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.